श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की श्रावण महिना हा चालू झालेला आहे. तर श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराच्या खूप साऱ्या सेवा करतो, भगवान विष्णूचीही सेवा करतो. आणि गेल्या काही मागच्या व्हिडिओमध्ये मी चातुर्मासामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या, काय काय व्रत वैकल्य करायचं याची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघणार आहोत की आता या चालू असणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या सेवा करायला पाहिजे आणि कोणत्या सेवेमुळे आपल्याला काय फळ प्राप्त होतं. तर अशीच एक सेवा आहे की आपण जो पौर्णिमेला सत्यनारायण करतो. आता तुम्हा सर्वांना माहित आहे की आपण पौर्णिमेला सत्यनारायण हा लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो. खूप प्रभावी ही उच्च कोटीची सेवा आहे की दर पौर्णिमेला आपण जर घरामध्ये तिन्ही सांजेच्या वेळेला जर सत्यनारायण करत असू तर नक्कीच आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते. आणि हा माझा स्वतःचाही अनुभव आहे. मी स्वतःही दर पौर्णिमेला सत्यनारायण हा घरच्या घरी करत असते. ज्यांना शक्य असेल त्यांनी ब्राह्मणाकडून करून घेतला तरीही चालेल आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला ती साधनं आहेत, म्हणजे पुस्तक आहे, ते कसं करायचं हे सर्व आपल्याला माऊलींनी सांगितलं आहे. त्याप्रमाणेही आपण ही सेवा रुजू करू शकतो. तर अशीच श्रावण महिन्यामध्ये आपण ही सेवा सत्यनारायण 5, 7, 11, 21, 51, 108 इतके सत्यनारायण आपल्याला या चातुर्मासामध्ये करायचे आहे. आता ज्यांना शक्य आहे तितका त्यांनी संकल्प करायचा. मी सांगत असते की आपल्याला प्रत्येक सेवा करताना आपण संकल्प हा करायचा असतो. आता ही सेवा कशासाठी करायची? आता काय होतं की आपण पैसे तर खूप कमवतो. खूप घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे की आपण पैसे खूप कमवतो परंतु ते पैसे पुरत नाही आणि पैसे येतात घरात परंतु ते कसे बाहेर चालले जातात हे लक्षात येत नाही. मग खूप जणांचा प्रॉब्लेम आहे की लक्ष्मी स्थिर नाही, घरामध्ये बरकत नाही, ज्यांच्यावर खूप कर्ज झालं आहे. आता खूप तक्रारी आहेत पैशांच्या, तर प्रत्येक घरामध्ये तक्रारी असतात. पैशांच्या ज्या अडचणी आहेत त्या प्रत्येक घरामध्ये असतात. म्हणून आपल्याला ही सत्यनारायणाची सेवा करायची आहे. तर दर पौर्णिमेला जो सत्यनारायण करतो तो सत्यनारायण येणाऱ्या पौर्णिमेचा यामध्ये आपल्याला हा काउंट करायचा नाही, वेगळा संकल्प करायचा आहे. तुम्ही 5 करा, 7 करा, 11 करा, 21, 51, 108 अशी संख्या आहे त्याप्रमाणे तुम्ही ही पूजा करू शकता. आता संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे. तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे. कोणत्याही दिवसापासून तुम्ही सत्यनारायणाला सुरुवात करू शकता. आता सत्यनारायण कसा करायचा की जी आपण सत्यनारायणाची, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पौर्णिमेच्या सत्यनारायणाचा लाईव्ह व्हिडिओ टाकलेला आहे. पूजा कशी मांडायची, पूजा कशी करायची, सर्वांनी तो चॅनलवर जाऊन बघू शकता, ज्यांना माहित नाही त्यांनी. एक पहिल्या दिवशी जी पूजा मांडली तीच आपण कंटिन्यू ठेवू शकतो. जर तुम्हाला वाटलं की तुमची विड्याची पाने खराब झाली आहे ती तुम्ही बदलू शकता. कपडा खराब झाला आहे तो तुम्ही धुवून पुन्हा त्याला टाकू शकता. असा काही बदल करून ती पूजा आपण कंटिन्यू करू शकतो. त्याला दररोज वेगळी पूजा मांडण्याची काही गरज नाही. फक्त दररोज आपण फुले नवीन अर्पण करणार आहोत आणि जुनी जी फुले आहेत ती निर्माल्यामध्ये टाकून देणार आहोत. अशी ही सेवा आपल्याला पौर्णिमेची करायची आहे. तर याने काय होईल, तर आपल्या घरामध्ये ज्या पैशाच्या तक्रारी आहेत त्या दूर होतील आणि पैशासंबंधी ज्या अडचणी, म्हणजे बरकत नसेल तर ती बरकत आपल्या पैशाला येणार आहे. तर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी या श्रावण महिन्यामध्ये हा सत्यनारायणाचा संकल्प नक्की करा आणि तुम्हाला नक्की 100% या सत्यनारायणाचा अनुभव येईल. तो अनुभव माझ्यासोबत शेअर करा, कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि प्रत्येक सेवा ज्या व्हिडिओमध्ये मी सेवा सांगते त्या स्वतः मी अगोदर करून बघते आणि मगच तुमच्यासोबत मी शेअर करत असते. तर ही सत्यनारायणाची पूजा आपल्याला संकल्प करून करायची आहे. दररोज एकच टाइम ठेवायचा आहे. एक तर तुम्ही सकाळी अंघोळ केल्याबरोबर करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा. तिन्ही वेळेपैकी तुम्हाला जी वेळ योग्य असेल त्या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा करू शकता. फक्त अट आहे की
एकच टाइम ठेवायचा. जर पहिल्या दिवशी संकल्प करून तुम्ही सकाळी केली तर सकाळीच करा, दुपारी केली तर दुपारीच करा. दररोज कोणताही वेळ बदलू नका. त्याचप्रमाणे मांसाहार करायचा नाही. आता श्रावण महिन्यामध्ये कोणीच मांसाहार करत नाही. त्यामुळे त्याची काहीच बंधन नाही. कारण सर्वजण श्रावण महिन्यामध्ये भगवंताची सेवा करत असतात. पवित्र हा आपला महिना असतो. त्यामुळे कोणीही मांसाहार करत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मचर्य पालन करण्याचीही गरज नाही. रोजची सेवा आहे ती आपण रोजच्या रोज करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला जर सुतक पडला असेल तर ती पूजा कुणाकडून तरी काढून ठेवा आणि नंतर सुतक पिटल्यानंतर ती सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर अशा पद्धतीने या सेवेसाठी आपल्याला कुठल्याही नियमांची गरज नाही किंवा जास्त काही नियम पाळायचे नाही. जो आहेत त्या नियमामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ही उच्च कोटीची सेवा सत्यनारायणाची या श्रावण महिन्यामध्ये, कारण गुरुमाऊलीचं जर रोज तुम्ही ऐकत असाल तर गुरुमाऊलीने सांगितलं आहे की या महिन्यामध्ये म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये एक एक क्षण इतका महत्वाचा आहे की एक एक क्षण तुम्ही वाया जाऊ देऊ नका. भगवान शंकराच्या सेवा करा, भगवान विष्णूच्या सेवा करा, कारण त्याने कोटीचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडणार आहे. गुरुमाऊलींनी सांगितले आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज रुद्राभिषेक करा, शिवमहिम्न स्तोत्र वाचा, शिवनामावली वाचा, शिवमहिमा वाचा. ज्यांना शक्य आहे त्यांनी शिवलीला अमृत ग्रंथाचा 11वा अध्याय वाचा. गुरुमाऊलींनी आपल्याला खूप साऱ्या सेवा लावून दिल्या आहे. मी स्वतःही दररोज 11वा अध्याय, शिवमहिम्न स्तोत्र, शिवनामावली, त्याचप्रमाणे या ज्या सेवा आहेत, रुद्र मी दर सोमवारी रुद्राभिषेक करत आहे. तरीही तुम्ही सर्वांनीही या सेवा रुजू कराव्यात आणि आपल्या ज्या प्रारब्धामध्ये पुण्य संचय वाढवावा आणि आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर कराव्या अशी मी माझ्या मैत्रिणींना विनंती करते. ज्यांनी माझ्या व्हिडिओला आतापर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.